मस्त बघू शकता आपली खानदेशी मटण करी किती सुंदर झालेली आहे. कमी साहित्यात एकदम सुंदर झालेली आहे. वा, कारणाच्या पण भाजीला मागे टाकणारी झालेली आहे. मस्त बघू शकता मटण पण किती छान शिजलेलं आहे. चला तर मग आपण मस्त झटपट 5 मिनिटात मटणाची भाजी होणारी बनवून घेऊया. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. झटपट होणारी आणि खूप छान चवीची बनवलेली आहे. अगदी मोजून 5 मिनिटात झालेली आहे. टाकून घेत आहे. तव्यावर थोडं तेल टाकून घ्यायचं आहे. मस्त ब्राऊन रंगाचं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी कोथिंबीरच्या काड्या भरपूर घेतलेल्या आहेत. त्या पण यावरच टाकून घ्यायच्या आहे आणि मस्त परतून घ्यायचं आहे. आता हे छान ब्राऊन झालं आहे. हे काढून घेऊया. गॅसवर जाळी ठेवायची आहे. जाळीवर आता कांदे ठेवून घ्यायचे आहे. मी कांद्याला असे 4 फोडी करून घेतलेल्या आहे. आता हे पण आपण गॅसवर ठेवून घ्यायचे आहे. त्यानंतर इथे मी 2 लसणाच्या मोठ्या कांड्या घेतलेल्या आहे. त्या पण गॅसवरच भाजून घ्यायच्या आहे. त्यानंतर तवा गरम आहे. तर मी मसाला खोबरा काढून घेतलेला आहे आणि त्या गरम तव्यावरती गॅस बंद आहे, पण गरम तव्यावरती त्या तेलावरच कोथिंबीर टाकून घ्यायची आणि फक्त अशी खालीवर परतून लगेच काढून घ्यायची आहे. कांदा भाजतोय तोपर्यंत आपण मटण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. मटण पाहू शकता किती सुंदर आणलेलं आहे. चरबीवालं आहे. खूपच छान आहे. चापे पाहू शकता. मस्त चापे, नळी आहे, सर्व आहे, कलेजी आहे. कांदा भाजतोय तोपर्यंत आपण मटण स्वच्छ धुवून घेऊया. इथे मस्त छान कांदा भाजला गेला. आता गॅस बंद करून घेऊया. बघू शकता मस्त छान कांदा लसूण भाजला गेला आहे. आता आपण थंड होतून मसाला दळून घ्यायचा आहे. मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचा आहे. लसणाचं थोडं काळं काढून घेऊया आणि कांद्याचं पण. भाजलेल्या कांद्याचं फक्त हे देठ काढून घ्यायचं आहे. हे पण टाकून घेऊ मिक्सरच्या भांड्यात. लसणाचं पण आपण मधली काडी आणि हे जे आहे वरचं टोक ते पण काढून घेऊ. लसणाचं असं फक्त काढून घ्यायचं आहे, ही दांडी आणि हे वरचं. हळद टाकून घ्यायची आहे. चवीनुसार लाल तिखट पण टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपला घरगुती मसाला पण चवीनुसार टाकून. इथे मी 2 चमचे घेतले आहे. माझं अर्धा किलो मटण आहे, तर मी हे 2 चमचे घेतलेले आहे. आणि त्यानंतर लगेच 1 चमचा जिरे पण टाकून घ्यायचे आहे. आणि हा मी किचन किंग मसाला घरी बनवलेला आहे. हा पण 1 चमचा टाकायचा. नॉनव्हेजच्या भाज्या म्हणजे खूप छान बनतात आणि हॉटेलसारख्या बनतात. तर आता हे आपण मस्त थोडं पाणी घालून मिक्सरला एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. आता हे वाटण मी वाटून घेते आधी. आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी मस्त वाटण बारीक करून घेते. आणि अद्रकचे पण असे बारीक तुकडे करून टाकून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने सर्व मस्त वाटण करून घेतलेलं आहे. तर आता मग आपण मटणाला डायरेक्ट फोडणी द्यायची आहे कुकरमध्ये, म्हणजे आपली झटपट भाजी होणार. तेल टाकून घ्यायचे आहे. इथे मी डाळ दाण्याचं पीठ घेतलेलं आहे, हे टाकून घ्यायचं आहे. याची रेसिपीचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे चॅनलवर. हे चांगल्यापैकी आता तेलात तळून घ्यायचं आहे. ऑलरेडी हे भाजलेलं आहे, खूप पण नाही भाजून घ्यायचं आहे. पण या डाळ दाण्याच्या पिठाने खूप छान भाजीला टेस्ट लागते. गावाकडची आपण जी खातो कारणामध्ये वगैरे ती.
आता आपण जे वाटण केले ते पण टाकून घ्यायचं आहे. तेल सुटोस्तोवर छान परतून घ्यायचं आहे. आता हे आपण मिरची मसाला सगळं वाटण दळतानाच टाकलेलं आहे, त्यामुळे आता वरतून काहीच टाकायचं नाही. आता जे आपण वाटण दळले त्या मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकून ते पण यात टाकून घ्यायचं आहे. वाया जाऊ द्यायचं नाही. मसाला छान परततोय तोपर्यंत गॅसवर दुसऱ्या बाजूला गरम पाणी करून घ्यायचं आहे. यात थंड पाणी टाकायचं नाही. आता छान मसाला परतोच तो आपण तळू द्यायचा आहे. तो चांगला परतून घेऊ. मसाला छान आता तेल सुटून परतवून झाला आहे. आता आता आपण जे मटण धुतलंय ते टाकून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. गॅस आता फुल करायचा आहे आणि छान मटण 2 मिनिटं यात परतवून घ्यायचं आहे आणि नंतर गरम पाणी टाकून 4-5 शिट्ट्या करून घेऊ. आता यामध्ये आपण गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. आता 4-5 शिट्ट्या आपण करून घ्यायच्या आहे. भाजी झाली का पाहून घेऊया. मस्त कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. मस्त मैत्रिणींनो, ही झाली आपली छान खानदेशी एकदम छान मटणची भाजी मसाल्यावाली. बघू शकता. बघू शकता किती छान झालेली आहे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्ही मटणाची भाजी कशी बनवतात ते पण मला सांगायचं आहे आणि कशाबरोबर तुम्हाला आवडते, भाकरीबरोबर का चपातीबरोबर, मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. बाय बाय मैत्रिणींनो.